परिषद आणि तालुक्यातील शासकीय कार्यालयांकडून संयुक्तरित्या आयोजित डहाणू महोत्सवामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे। जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरात राज्यातून जवळपास 4.5 लाख नागरिकांनी भेट दिली असून कोट्यावधींची उलाढाल झाली आहे। महोत्सवामुळे परिसरातील हॉटेल, प्रवासी वाहतूक आणि व्यावसायिकांना देखील चांगला नफा झाल्याचे सांगण्यात येत आहे। डहाणू नगर परिषदेमार्फत निसर्गरम्य डहाणू समुद्र किनाऱ्यांवर आयोजित महोत्सवात विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने थाटली होती। यावेळी मार्गदर्शनपर व्याख्यान, भाषण, संगीत, नृत्य, गायन, घोडदौड, हेलिकॉप्टर शो, वाळू शिल्प, वारली चित्रकला, चिक्कू सफारी यांसारखे उपक्रम राबवण्यात आले। सलग 3 दिवस हा महोत्सव पर्यटकांनी गजबजून निघाला। स्थानिक खाद्य संस्कृतीला खव्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तर महोत्सवातील जलक्रीडा, हेलिकॉप्टर शो, लाईव्ह संगीत, लाईव्ह फाईट, अग्नी क्रीडांसारखे उपक्रम लक्षवेधी ठरले। तर तालुक्यातील उद्योजकता आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने आयोजित महोत्सवात आयोजकांचा हेतू साध्य होताना दिसून आला। महोत्सवामुळे सागरी, डोंगरी आणि नागरी असा वारसा लाभलेल्या डहाणू तालुक्यातील पर्यटन विकासाला हातभार लागल्याची खात्री व्यक्त करण्यात आली। महोत्सवात आयोजित विविध उपक्रमांतून तालुक्यातील आदिवासी, कोळी, पारसी समाजातील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले। यावेळी महोत्सवात साधारण 180 दुकानांमध्ये 3 दिवसात कोट्यावधींची उलाढाल झाली आहे। दुकानदारांचा चांगला नफा मिळाला आहे, तर दुकानदारांना याचा चांगलाच नफा मिळाला आहे। पालघर, ठाणे, मुंबईसह गुजरातमधील साधारण 4.5 लाख पर्यटकांनी महोत्सवात भेट दिली, असे डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुर्धे म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अप्पू बुकले, डहाणू।